20 ते 25 मिनिटं सुरुवात एक अर्धा तास नाही. DSI लगेच केला का फोन? फोन म्हणजे सर जमाव जेवढा होता की मला तो चान्स बिचारा पण मिळाला नाही. मी एकटा काहीच होतो करू सर, मग शकला मी- नाही. कारण ते कोणाचं ऐकत पण नाही. म्हणजे एकदम त्याचा हात पण पकडला त्यांनी. ह्याच्या कंप्लेंट प्रमाणे गुन्हा दाखल केला आणखीन पुन्हा मी गुन्हा दाखल केला पण साहेब आता हे 24चं तर हिने मला आज सांगितलं कारण मी पण गुजरातला मी आज सकाळी आले. काल तसं सगळ्यांशी माझं बोलणं झालं पण मी आज 24ला मी तिला व्यवस्थित तेही असं घाबरून गेलो कारण तो माहोल बघून तर आज मी सकाळी त्यांना घेऊन बसले तर हिने मला 24चं सांगितलं. मग हिच्याशी बोलले की आता ठीक आहे त्यांना इतकं नाही कळत की नेमकं काय काय नाही तर मी हिच्याशी पण बोलली की बाबा तर मग त्यांनी मला व्यवस्थित सांगितलं की असं असं झालं म्हणे काकू. तुझं दिदी नाव काय? मी या सगळ्या ग्रुपमध्येच गेले होते आणि त्यांना म्हटलं की तुम्ही मुली मुली जाण्यापेक्षा या सगळ्यांना सोबत घेऊन जा म्हणजे कारण गर्दी असतेच तिथं दरवर्षीच आहे. मला वाटतं मी आता कालच चार्ज घेतला. परवाच्या दिवशी नागेश मोती साहेब पण तुमच्या संपर्कात होते. या सगळ्या ते ऍक्टिव्हिटीज होते पण त्या मुलाला अरेस्टच झाली नाही ना. आता ते 20% ते मागच्या याच्यात झाली. आता नंतर जसं जसं गावात माहित पडलं तर ह्या मुली पण सगळे आल्या. आता हे पण म्हणतात की आम्ही शाळेत जातो तेव्हा असेच प्रकार आमच्या सोबत घडतात. त्यांच्यावर तेवढं स्ट्रॉंगली तर याची कंप्लेंट ते तिची पण घ्या आणि हिची पण घ्या. ती माझी मुलगी पण तिची कंप्लेंट हिची पण आली पाहिजे कंप्लेंट. ठीक आहे. कारण की त्या मुलाला तर माहित होतं की नाही जो गार्ड आहे तो सांगतोय की हे कोणा लयच वेळा पार्किंगमध्ये पण असतात ग्रुप करून उभे असतात. आपण घंटी वाजवा सायकलची तरी पण नाही. आता नाही मी बोर्डच्या जायची मी वेळेस बोर्डला होते तर माझ्या पप्पांसोबत जायची पण तिथे जे बाहेर पार्किंगला मुलं होते ना आता मी माझ्या पॅरेंट्ससोबत जायची. याचा अर्थ सगळेच पॅरेंट्स सोबत येतं असं नाही. काही काही मुली त्यांच्या येतं काही काही ना अनकम्फर्टेबल. आता कसं मुलांमुळे आपण आपला ड्रेसिंग सेन्स चेंज करायला हवी काय गरज नाही. काय गरज असे जीएसटीचे जे पार्किंग असते पेपरही झाल्यावर त्यांना काही काम नसतं ना पेपर गेट जवळ येऊन उभे राहतात ते सगळ्यांचं. 2 नावे ऍड करायची. इंटेन्शनली टच करायचं त्यांचं. मी पण 12th बोर्ड्सलाच होती.